तर उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे। पुढच्या 8 दिवसात त्यांच्याकडे कुणीही उरणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नाशिकमध्ये केलं होतं। आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी समाचार घेतलाय। गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का? भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेले आहेत। लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपने जे दलाल नेमलेत त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे। आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे। ज्यावेळेस आम्ही काही असे शब्द वापरतो त्यावेळेस आमचेच विरोधक म्हणतात की विधिमंडळाची एक गरिमा आहे, या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा शब्दाचा वापर करू नये। लोकसभा आणि राज्यसभेची सुद्धा गरिमा आहे, त्यांनी सुद्धा अशा शब्दाचा प्रयोग करू नये। जर तुम्ही संपादक आहात तर अशा शब्दाचे प्रयोग अपेक्षित नाहीत आणि शेवटी तुमचं अनुकरण सगळे करत असतात।